असं होतं ना कधी-कधी, आपल्याकडे सगळं काही आहे. संधी, आराम, स्वातंत्र्य, पण तरीही आतून कुठेतरी एक पोकळी जाणवते, एक बेचैनी वाटते. मग प्रश्न पडतो की असं का? तर रायन हॉलिडे यांच्या डिसिप्लिन इज डेस्टिनी या पुस्तकातून आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आज आपण अशा जगात जगतोय जिथे अक्षरशः एका क्लिकवर सगळं काही हजर होतं. खाण्याचे हजारो पर्याय आहेत, मनोरंजनाचे न संपणारे मार्ग आहेत. पण गंमत बघा, इतकं सगळं असूनही अनेकांना खरं समाधानच मिळत नाही. हेच तर आजच्या जगाचं सगळ्यात मोठं कोड आहे आणि याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर याचं उत्तर आहे ना, ते बाहेर कुठे शोधून सापडणार नाहीये. खरं स्वातंत्र्य बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर ते आहे स्वतःवर नियंत्रण मिळवण्यात. आपली दिशा ठरवण्याची ताकद आपल्या आतच आहे आणि ती कशी वापरायची हेच तर आपल्याला शिकायचंय. मग या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय? रायन हॉलिडे यांच्या मते याचं उत्तर आपल्या आतच दडलेलं आहे आणि ते म्हणजे आत्मशिस्त किंवा आत्मसंयम. हीच ती शक्ती आहे जी आपल्याला आपलं भविष्य घडवण्यासाठी मदत करते. आता शिस्त म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एकदम कडक नियम, बंधनं, स्वतःला त्रास देणं, बरोबर? पण खरं तर तसं नाहीये. शिस्त म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही, तर ती आहे सातत्य, संतुलन आणि सहनशीलतेतून मिळणारी एक प्रचंड आंतरिक शक्ती. ती स्वतःला बांधणारी साखळी नाही, तर स्वतःला घडवणारी एक कला आहे. हे पुस्तक आपल्याला एका खूप महत्वाच्या स्टॉईक सद्गुणाबद्दल सांगतं. तो म्हणजे टेम्परन्स किंवा संयम. म्हणजे नक्की काय? तर योग्य वेळी योग्य गोष्ट करणं, कधी थांबायचं हे कळणं आणि कितीही गोंधळ असला तरी शांत राहण्याची कला. हाच तर शिस्तीचा खरा पाया आहे. तर ही शिस्त आपण 3 मुख्य टप्प्यांमध्ये मिळवू शकतो. पहिला, शरीरावर प्रभुत्व. दुसरा, स्वभावावर. आणि तिसरा, आत्म्यावर. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. आत्मशिस्तीच्या प्रवासाची सुरुवात होते ती आपल्या शरीरापासनं. का? कारण आपलं शरीर हे आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं साधन आहे. त्यावर नियंत्रण मिळवणं ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. शारीरिक शिस्त आणि सहनशीलतेचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे बेसबॉलचे महान खेळाडू ल्यू गेहरिग. त्यांचं आयुष्य म्हणजे शिस्तीचा एक चालता बोलता धडाच आहे असं म्हटलं तरी चालेल. 2130 हा आकडा बघा. ल्यू गेहरिग सलग इतकेच सामने खेळले होते. जरा विचार करा, ताप, पाठदुखी, अगदी मोडलेली बोटं, काहीही झालं तरी ते मैदानावर हजर असायचे. ही फक्त शारीरिक ताकद नव्हती, नाही, अजिबात नाही. ही होती त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि शिस्तीची ताकद. तर शरीरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी काही साधी पण अतिशय प्रभावी तत्त्व आहेत. पहिलं म्हणजे आपली सकाळ जिंका, म्हणजे दिवसाची सुरुवात आपल्या कंट्रोलमध्ये ठेवा. दुसरं, रोज हजर रहा, मग मूड असो वा नसो. तिसरं, स्वतःला थोडं अस्वस्थ करा, म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. आणि चौथं, कठीण काळात टिकून रहा, सहन करा आणि विजयी व्हा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध लेखिका टोनी मॉरिसन. एका बाजूला नोकरी, दुसऱ्या बाजूला मुलांची जबाबदारी, हे सगळं सांभाळून त्या रोज पहाटे उठून लिहायच्या. का? कारण तेव्हा त्यांचं मन एकदम शांत आणि स्पष्ट असायचं आणि याच शिस्तीमुळे त्या महान साहित्यकृती निर्माण करू शकल्या. बरं, शरीर तर आपण नियंत्रणात आणलं, पण खरं युद्ध तर आपल्या आत सुरू असतं नाही का? आपल्या मनात, आपल्या भावनांमध्ये. आणि इथेच येतो दुसरा टप्पा, तो म्हणजे स्वभावावर प्रभुत्व मिळवणं. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं आयुष्य हे भावनिक शिस्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. 70 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द. विचार करा, किती राजकीय वादळ आली असतील, किती वैयक्तिक दुःख असतील, पण त्यांचा संयम आणि कर्तव्यनिष्ठा कधीही ढळली नाही. त्यांचं हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. हे वाक्य त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि आत्मनियंत्रण दाखवतं. त्यांनी स्वतःच्या भावनांना आणि इच्छांना नेहमी कर्तव्याच्या खाली ठेवलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी दिलं. पण फक्त संयमच नाही, तर पराभवानंतर पुन्हा उभं राहण्यात खरी शिस्त लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉक्सर फ्लॉइड पॅटरसन. एका मोठ्या मॅचमध्ये हरल्यानंतर ते खचले नाहीत. उलट त्यांनी त्या मॅचची रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा बघितली, आपल्या चुका स्वीकारल्या आणि प्रचंड मेहनत घेऊन ते पुन्हा चॅम्पियन बनले. हीच तर खरी खिलाडू वृत्ती. शरीर आणि मन या दोन्हीवर प्रभुत्व मिळवल्यानंतर आपण शिस्तीच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचतो आणि ती म्हणजे आत्म्यावर प्रभुत्व. याचा अर्थ काय?
याचा अर्थ आहे मी आणि माझे या छोट्या वर्तुळाच्या पलीकडे जाऊन मोठ्या भल्याचा विचार करणं. रोमन सम्राट अँटोनिनस पायस यांनी हेच केलं होतं. त्यांच्याकडे प्रचंड सत्ता होती, वैभव होतं, पण त्यांनी त्या सत्तेचा उपयोग स्वतःसाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी केला. आणि त्यांच्या याच संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे मार्कस ऑरेलियस सारखा एक महान तत्वज्ञानी सम्राट तयार होऊ शकला. तर आत्म्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी काही नियम खूप महत्वाचे आहेत. स्वतःसाठी उच्च आदर्श ठेवा, पण इतरांशी नेहमी सहानुभूतीने वागा. सत्तेचा मोह टाळा, इतरांना पुढे जाण्यासाठी मदत करा आणि कितीही मोठे झालात तरी नेहमी जमिनीवर पाय ठेवा. तर या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की, की शिस्त म्हणजे बंधन नाही, तर ती एक शक्ती आहे जी आपलं भविष्य घडवते. काही गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. एक म्हणजे एका दिवसात खूप काही करण्यापेक्षा रोज थोडं थोडं पण सातत्याने करणं जास्त महत्वाचं आहे. दुसरं, योग्य मर्यादांमुळेच आपली खरी वाढ होते. तिसरं म्हणजे आपलं आरोग्य ही सुद्धा एक शिस्तच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लक्षात ठेवा, एकतर आपण आपल्या सवयी चालवतो किंवा आपल्या सवयी आपल्याला चालवतात. निवड आपली आहे. या सगळ्याचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे: जेव्हा आजूबाजूला सगळं काही बिघडलेलं असतं, सगळं नियंत्रणाबाहेर गेलेलं असतं, त्या क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवणं हीच खरी महानता आहे. तर मग जाता जाता एक विचार करूया. आपण रोज जे छोटे छोटे निर्णय घेतो, आपल्या ज्या लहान सहान सवयी आहेत, त्यातून आपण आपलं कोणतं भविष्य घडवत आहोत? कारण शेवटी आपली शिस्त हेच आपलं भविष्य आहे.